नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकस कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र ही देशातल्या अनेक प्रागतिक चळवळींची जन्मभूमी आहे असं म्हणणं अजिबात अतिशयोक्तीचं ठरत नाही. आणि आपण मराठी आहोत म्हणून मी म्हणतोय असं नाही. साधं पहा, कामगार चळवळ 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईतल्या गिरणी कामगारांमध्ये या चळवळीची सुरुवात केली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या देशामध्ये या चळवळीनं मूळ धरलं. पुढे 1906 मध्ये या देशातली पहिली सहकारी बँक ही महाराष्ट्रात स्थापन झाली. 1920 मध्ये देशातल्या असहकार आंदोलनाची जी बोली घोषणा होती, आंदोलनाची म्हणून जी घोषणा होती, या महाराष्ट्रातून झाली. अशा अनेक प्रागतिक चळवळी या महाराष्ट्रात झाल्या आणि केवळ स्वातंत्र्यपूर्व काळातच नव्हे तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहराच ज्या चळवळीनं बदलला ती शेतकरी कोऑपरेटिव्ह ज्याला म्हणतात, म्हणजे शेतकऱ्यांची सहकारी चळवळ, ही थोरले विखे पाटील साहेब, धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठराव मेहता यांच्या संयुक्त प्रयत्नातून महाराष्ट्रात सुरू झाली आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत चेहरा मोहरा खरोखर बदलला. याच महाराष्ट्रामध्ये या सहकार चळवळीच्या शोकांतिकेचा अखेरचा अध्याय लिहिला जाईल का काय अशी भीती आता वाटायला लागलेली आहे. प्रत्येक दिवशी सहकार क्षेत्रातून, विशेषतः सहकारी बँकांच्या क्षेत्रातून अतिशय थरकाप उडवणाऱ्या बातम्या येत आहेत. आणि यातल्या 2-3 बातम्या तर गेल्या आठवड्यामध्ये आपण वाचल्या आहेत. खरं म्हणजे आपल्या अंगावरती त्याच्यावरती काटा उभा राहिलेला आहे. सहकार क्षेत्रातल्या बँकिंगमधल्या 3 अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातम्या आपण पाहिल्या. सिटी कोऑपरेटिव्ह बँक, रुपी कोऑपरेटिव्ह बँक, पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक आणि आता न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक, या अशा 4 बँकांच्या शोकांतिकेची कहाणी ही आता सुरू झाली. कशामुळे, कोणामुळे, याची जबाबदारी कोणाची, हे सगळंच आपल्याला समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याबरोबर या क्षेत्रातले एक अत्यंत जाणकार, अनुभवी तज्ज्ञ विद्याधर अनासकर उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं म्हणजे विद्याधर अनासकर यांचा परिचय महाराष्ट्राला किंवा बँकिंग क्षेत्राला, देशातल्या सुद्धा कोणी स्वतंत्रपणे असा करून देण्याची गरज नाही आहे. रिझर्व्ह बँकेच्या अनेक समित्यांवरती त्यांनी काम केलेलं आहे, आजही करतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या सहकारी बँकांची जी शिखर बँक, त्या राज्य सहकारी बँकेचे ते प्रशासक म्हणून जबाबदारी पार पाडतायत. त्याचबरोबर ते विद्या सहकारी बँकेचे अनेक वर्ष अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने सहकार कायदा बदलण्यासाठी म्हणून जी काही समिती गठीत केलेली होती, त्याचं उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर विद्याधर अनासकर हे या सगळ्याच प्रश्नाच्या सर्व बाजूंवरती प्रकाश टाकण्यासाठी निश्चितपणे आपल्याला मदत करतील. आपल्याला त्याच्यातून काहीतरी पुढे या सहकार क्षेत्रामध्ये काय करायचं याच्यासाठी निश्चितपणे काहीतरी मार्गदर्शन मिळेल अशी मला खात्री वाटते. नमस्कार विद्याधरजी. नमस्कार अजितराव. गेले काही दिवस महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, सहकार क्षेत्रातला कोणी सामान्य ठेवीदार सुद्धा हा अत्यंत व्यथित आहे. आणि ती व्यथा आपण जाणता आणि त्याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही वृत्तपत्रांमध्ये बोललेला आहात. तर आपल्या श्रोत्यांसाठी म्हणून 1-2-3 गोष्टींचा मी त्याच्यामध्ये मुद्दाम उल्लेख करू इच्छितो, त्याबद्दल तुम्ही बोलावं. हे न्यू इंडिया सहकारी बँक जे आहे, 122 कोटी रुपये विद्याधरजी बँकेच्या तिजोरीचं कुलूप किंवा तिजोरी न फोडता त्याच्यातून हात घालून बँकेचा मॅनेजर हा लंपास करतो. हे एकट्या मॅनेजरला शक्य आहे का? हे कसं झालं असेल? सर्वप्रथम अजितराव, तुम्ही जे आत्ता म्हणालात की अत्यंत ठेवीदार व्यतीत आहे, एक सहकारातला एक खरोखर हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, मी पण खूप व्यतीत आहे. या सहकार चळवळीकडं हे ज्या बातम्या मी ऐकतो, तुम्ही अनेक बँकांची नावं घेतली, लोकांचा हार्ड अर्न मनी एकदम धोक्यात येतो काय, आणि संपूर्ण सहकार क्षेत्र एक बदनाम होते. मला असं हे वाचून इतकं वाईट वाटायला लागली. मला आता असं वाटायला लागली, हा गुन्हा मिस केला का काय, इथपर्यंत माझी मानसिकता अस्वस्थता आहे. प्रत्येकजण मला विचारतो, अनासकर तुमच्या सहकार चळवळीत चाललंय काय? त्यामुळे दोष चांगल्या बँकांना पण दोष जातो.
आणि तुम्ही म्हटलं तर 122 कोटी रक्कम मोठी आहे. हे एकट्या दुकट्याचं काम मुळीच नाही. हे प्री प्लॅन संपूर्ण यंत्रणा, त्या अनेक ठिकाणी तुम्ही पंजाब आणि महाराष्ट्राचं उदाहरण दिलं. त्यामध्ये चक्क 2 सर्व्हर ठेवले गेले. 2 सर्व्हर, हिशोबाची 2 सर्व्हर. म्हणजे चक्क नंबर 2चे अकाउंट. हां, रिझर्व्ह बँकेला एक सर्व्हर. यात तुम्हाला गोष्ट सांगतो, त्या पंजाब आणि महाराष्ट्र बँकेमध्ये रिझर्व्ह बँकेच्या कामगार युनियनचे 120 कोटी होते. रिझर्व्ह बँकेच्या ऑफिसर युनियनचे 90 कोटी होते. रिझर्व्ह बँकेचे रिटायर्ड मनुष्य, उच्च पदाचा CGM, तो त्या बँकेमध्ये GM होता. त्यांनी आपले सगळं रिटायरमेंटचे बेनिफिट त्या बँकेमध्ये डिपॉझिट ठेवले होते. पण जिथं सुरुवातीलाच 2 सर्व्हर असतील, 2 हिशोबाची पुस्तक असतील, तिथे डिटेक्शन केवळ अशक्य होतं. त्यामुळे हे प्री प्लॅन्ड आहे. एकट्या दुकट्याचं काम मुळीच नाही. तुम्ही म्हणाल की यात बाकीचे संचालक काय करत होते? तर बाकीचे संचालक गप्प बसणं हा देखील एक गुन्हा आहे. तुम्ही नुसतं स्टेटस सिम्बॉल म्हणून त्या बँकेवर संचालक होता. ते स्टेटस नाही राहिलं. आता ती कायदेशीर जबाबदारी आहे. जॉईंट अँड सेव्हरल लॅबिलिटी आहे. त्यांना पण अटक व्हायला पाहिजे, कारण गप्प बसणं हे ॲज गुड ॲज त्या गुन्ह्याला मदत करण्याचा सारखं आहे. त्यामुळे हे आत्ता चाललेलं नाही आहे. अजितराव, हे खूप वर्षापासून चाललं आहे. खूप वर्षापासून चाललं आहे. तुम्हाला बघायला जा तर मध्ये 2020 साली मी फेडरेशनचा अध्यक्ष होतो. नागरी सहकारी बँक फेडरेशनचा 12 वर्ष मी अध्यक्ष होतो. मध्ये 2020 साली आम्हाला असं आढळलं की ही बँक स्वतःला प्रायव्हेट सेक्टरमध्ये कन्वर्ट करते आणि तिने वार्षिक सभा घेतली. एक भगवान हॉल कुठेतरी गोरेगावमध्ये आहे आणि वार्षिक सभेमध्ये विषयपत्रिकेवर विषय होता. आम्हाला आश्चर्य वाटलं, असं जर सगळ्या बँका जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायला लागल्या तर सहकाराचं व्हायचं काय? म्हणून मी माझ्या सगळ्या संचालकांना घेऊन तिथं त्या लोकांना हात जोडून आंदोलन केलं की बाबा सहकार सोडून जाऊ नका. काय सहकारात वाईट तुम्हाला घडलं? तिथं मला तिथल्या स्टाफने सांगितलं, या बँकेमध्ये जे जे काय घडतंय, मी त्या स्टाफला सांगितलं तुम्ही RBIकडे तक्रार करा. त्या स्टाफने RBIकडे लेखी तक्रार केली. त्या काळात RBIने ते इन्स्पेक्शन केलं. त्यामध्ये बरंच त्यांना तथ्य आढळलं. नाही थांबा जरा, थोडंसं मध्ये एक लिंक तुटली. म्हणजे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्टाफनी 2020 मध्ये हे तुम्ही सांगताय त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली. त्याच्यात काय केली त्यांनी या बँकेमध्ये जे काही गैरव्यवहार सुरू आहे, कोणाला लोन कसं दिलं जाते, काय दिलं जाते, राईट ऑफचे अकाउंट चुकीचे कसे होत आहेत, कोणाला सवलत दिली जाते, मोठी मोठी सवलत दिली जाते, त्याच्यावर इन्स्पेक्शन झालं RBIचं आणि त्यामध्ये काही गोष्टी त्यांना तथ्य आढळल्या. RBIने लगेच तिथे त्यांची ॲक्शन इनिशिएट केल्या, काही बंदी घातली असेल. पण त्या काळामध्ये या बोगस अकाउंटिंगमुळे बँकेला प्रॉफिट तर दिसत होता. प्रॉफिट दिसत हो, बँकेला प्रॉफिट तर दिसत होता. बँकेचा करार व्यवस्थित होता. म्हणजे वेल मॅनेज अँड फिनान्शियली साऊंड असं RBIचं जे बँकिंगचं तत्व आहे, त्या पॅरामीटरमध्ये ही बँक बसत होती. त्यामुळे RBIला एकदम रिस्ट्रिक्शन पण आणणं शक्य झालं नाही. पण मग ऑडिटर, हां, इथं मेन प्रॉब्लेम येतो साहेब ऑडिटरचा. ऑडिटरनी ज्या प्रकारे ऑडिट केलेलं, कारण का RBI ऑडिट करत नाही, लोकांचा एक गैरसमज आहे. RBI इन्स्पेक्शन करते. इन्स्पेक्शन म्हणजे तुमच्या खात्याचं ऑडिट नाही. मी 10 रुपयाचा चहा पिला, ते ऑडिट होतं. म्हणजे 10 डेबिट क्रेडिट गोज आउट, कॅश गेली, कॅश बुकमधनं गेली, व्हाउचर सापडलं जम. हे जे RBI करतं, ते RBIचे जे नियम आहेत, डायरेक्टिव्ज आहेत, गाईडलाईन्स आहेत, त्याचं पालन हे बँक करते का नाही हे इन्स्पेक्शन. मी तुम्हाला सांगितलं बांधकाम व्यवसायाला कर्ज द्यायचं नाही, हे जे डायरेक्टिव्ज, त्याचं उल्लंघन केलं की RBI विल लेवी पेनल्टी. माझं गाईडलाईन्स आहेत 1, 2, 3, 4. NPAची तरतूद कशी करावी, NPAचं क्लासिफिकेशन कसं करावं, त्याचं जर व्हायलेशन केलं तेवढं फक्त इन्स्पेक्शन RBI करते. ऑडिटर जो असतो, ज्याला मी स्टॅच्युटरी ऑडिटर म्हणतो, स्टॅच्युटरी म्हणजे वैधानिक लेखा परीक्षक, तो शासनाकडून नेमला जातो. तर तिथं मात्र हा जो वैधानिक लेखा परीक्षक असतो त्याला जबाबदार भरलं पाहिजे, कारण ते ट्रू अँड फेअर हे जे अकाउंटिंगचं प्रिन्सिपल आहे ते तिथं मात्र पाळलं जात नाही. आता यामध्ये बघितलं तर एक छोटं उदाहरण देतो. त्यांनी सगळ्या बँकांचं नाव एकत्रित करून तिथं कॅश डिपॉझिट लिहिलं आहे. त्यात माझ्या बँकेचं नाव आहे, राज्य सहकारी बँक. त्या ग्रुपमध्ये मी माझ्या बँकेत विचारलं तर त्याचं 2,000 रुपयाचं करंट अकाउंट आहे. नाही विद्याधरजी, जरा आपले सगळे लोक अकाउंट जाणत नाहीत. मी जरा थोडंसं तुम्हाला सांगतो किंवा मी त्यात एक बेसिक पॉईंट मला जो समजला तो सांगतो की बॅलन्स शीटमध्ये कॅश, कारण ही कॅश त्यांनी उडवलेली आहे, ते कॅशचा आयटम सादर करण्याची काहीतरी एक कायद्याप्रमाणे फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमधली काही गडबड आहे का?
हो, फॉरेनमध्ये त्यांनी डिपॉझिट विथ अदर बँकांचे नावं सकट लिहिली पाहिजेत. माझ्या बँकेत किती आहे? त्याने सगळ्या बँकेने ग्रुप केला आणि या बँकांमधून इतकं आहे. सगळे मिळून एवढी इतके तर माझ्या बँकेचं पण नाव आहे. तर मी विचारलं, माझ्या बँकेत विचारलं की आपलं किती डिपॉझिट आहे या बँकेचं? तर 2,000 करंट अकाउंट आहे, डिपॉझिटच नाही. त्यामुळे ट्रू अँड फेअर व्ह्यू आम्ही याला म्हणत नाही. कुठंतरी जगलरी आहे, कुठंतरी आकड्यांचा खेळ आहे. त्यामुळे ऑडिटर तितकाच जबाबदार आहे. आता हे ऑडिट जे आहे हे माझ्या आठवणीप्रमाणे देवी नावाचे कोणी ऑडिट त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यापर्यंत पोलीस अजून पोहोचलेत का? पोचतील. पोलीस नक्कीच पोचतील. कारण का पोलिसांच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग ही जी काय बघते ते पहिल्यांदा ऑडिटर. कारण का ऑडिटरनी जो लॉस किंवा प्रॉफिट जे सर्टिफाय केलेला असतो तो जेन्युइन आहे का नाही हे बघायचं काम पोलिसांचं. पोलीस याच्याकरता परत दुसरे 2 ऑडिटर नेमतील, दुसरे CA नेमतील. हे वेळ खाऊ प्रोसिजर आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर मग दोघांचं कम्पॅरिझन केलं जाईल. मग कुठं कुठं आहे, मग त्याच्या पाठीमाग मालाफाईड इंटेन्शन आहे का, पोलीस हे शोधणार. हे चुका पाठीमागे निग्लिजन्स आहे का, मुद्दाम केलेल्या चुका आहेत, इंटेन्शन काय. मालाफाईड इंटेन्शन असेल तर ऑफेन्स रजिस्टर्ड होईल. मग त्याचा फायदा कोणाकोणाला गेला, हु इज द बेनिफिशियरी. बानू आहे, त्याचे मिसेस आहे, अजून त्याचा मुलगा, या सगळ्यांना मग त्यामध्ये त्यांच्या तो सेक्शन जो लागेल विश्वासघात, चर्चा, हे सगळं त्या नंतर लागेल. त्यामुळे लोकांची अशी अपेक्षा असते की इमिजिएट व्हावं, पण ही प्रोसिजर थोडी लेंदी आहे. म्हणजे ते गौरी बानू, हिरेन बानू, मुलगा त्यांचा. हिरेनला मुलगा वाटतं रणजित वडील असं आहे. तर मुलाची गंमत सांगतो, तो मुलगा BOI मध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मध्ये मुलगा, हे रिटायर्ड झाले. कोण? त्यांची स्वतःची रणजित. फायनान्स कंपनी, त्यांची स्वतःची फायनान्स कंपनी. आता 8च लोकांचं बोर्ड होतं, 4 हे घाले राजीनामा दिला. तर 8 लोकांचा बोर्ड असताना नंतर ते 4 जागा भरल्याच नाहीत, त्या तशाच व्हेकंट राहिल्या. खरं हे सेंट्रल रजिस्ट्रारचं काम आहे, त्यात ती बँक मल्टी स्टेट आहे. या सगळ्याला जबाबदार कोणी शासन यंत्रणा पण जबाबदार आहे की स्टेट मल्टी स्टेट असल्यामुळे सेंट्रल रजिस्ट्रारनी त्यामध्ये हे करायला पाहिजे होतं. 4 जागा तुम्ही भरायला पाहिजे, इलेक्शन घ्या, काही घ्या. नाही, मग आता इथं 2 प्रश्न तयार होतात. एक म्हणजे इथं 3 संस्था याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. एक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दुसरी आहे ऑडिटर्स, म्हणजे ऑडिटर म्हणजे ते चार्टर्ड आहेत. Statutory auditor. म्हणजे आणि ते चार्टर्ड असल्यामुळे त्यांचे एक इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूट, आणि तो त्यांचा संबंधित कायदा हा त्याच्यामध्ये आला, आणि महाराष्ट्र सरकारचं सहकार खातं. तर 3 संस्था इन्व्हॉल्व झाल्या आहेत. त्यात महाराष्ट्र सरकारचा येणार नाही, सेंट्रलचं येईल, सेंट्रल रजिस्ट्रार येईल यामध्ये. अच्छा, महाराष्ट्र कारण का मल्टी स्टेट असल्यामुळं सेंट्रल रजिस्ट्रार जातो, महाराष्ट्र अंडर येत नाही. पण मग आता यात हे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर जसं असतं शरीराचं, तसंच झालंय म्हणायचं. तसं झालं. आता अशाच प्रकारची, म्हणजे खरं म्हणजे ह्याच्यापेक्षाही सिरियस बातमी ही वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. आणि त्याच्याकडून तिथून आपण पुढे जाऊया. आणि त्याच्यामध्येही तुम्हीच खूप नजरेसमोर आणून दिलं असं वृत्तपत्रामध्ये वाचनात आलं की डोंबिवलीमध्ये एक फिनशार्प नावाची बँक आढळली. काय ते सगळं प्रकरण आहे नेमकं? आता तिथे आपल्या श्रोत्यांना सगळ्यांना माहिती नाही, जरा तपशीलवार सांगा. आणि त्याची तक्रार दाखल झाली आहे का आतापर्यंत? एक तपशीलवार सांगतो. डोंबिवलीमध्ये अत्यंत सुसज्ज फर्निचर सकट, अत्यंत सुंदर फर्निचर, एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीला लाजवेल असे ब्रोशर, आतला स्टाफ, टाय बी सुंदर स्टाफ, आणि असे खूप भव्य दिव्य अशी एक बिन शार्प सहकारी बँक अशा नावाची बँक सुरू झालेली. शार्प सहकारी बँक. आणि मला एका स्टाफने सांगितलं की तिथं 2 वर्षाच्या पुढं 12% 12.5% व्याजदर देतात. तुमच्या स्टाफने सांगितलं? माझ्या राज्य बँकेचा स्टाफ तिथं राहतो डोंबिवलीला. आणि तिथं आमचे उदय कर्वे नावाचे आमचे एक दुसरे बँकर आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्यांना पण ते संशय आला होता. स्थानिक लोकांना पण संशय आला. कारण का आम्ही जे बँकर आहेत त्या बँकांना माहिती की 2002 नंतर रिझर्व्ह बँकेने एकाही बँकेला बँकिंग लायसन्स दिलेलं नाही. हे आम्हाला पक्क सहकारी बँक. हो, शेवटची बँक म्हणजे पुण्यातली अण्णा जोशींची पुणे सहकारी बँक ही शेवटची बँक. 2002 नंतर एकाही भारतामध्ये कुठल्याही नागरी सहकारी बँकेला लायसन्स दिलेलं नाही. ही ते कर्वेंना माहीत असल्यामुळं कर्वेंनी चौकशी करायचा प्रयत्न केला. तर काही 7-8 धष्टपुष्ट लोक त्यांच्या घरी येऊन दमदाटी केली कर्वेंना. दमदाटी? हो. मग मला ज्यावेळी समजलं त्यावेळी मी माझ्या स्टाफला पाठवला.
आणि एखादं फोटोग्राफ काढले त्यांनी सोनं तारण कर्ज वगैरे अत्यंत चांगलं वगैरे फोटोशूट. मला डाऊट आला ही बँक नाही आहे, कारण मला पक्क माहिती आहे. मी कोऑपरेटिव्ह कमिशनरना फोन केला आमचे. तर त्यांना फोन केला, म्हटलं साहेब अशी बँक आहे, तुमच्याकडनं रजिस्ट्रेशन केले का? ते म्हटले नाही. म्हटलं मला तुमचा रजिस्ट्रार तिथं पाठवा, DDR. मग त्याने राम कुलकर्णी म्हणून आमच्या त्या भागातला एक DDR आहे, डेप्युटी डिस्ट्रिक्ट, त्याला त्या बँकेमध्ये पाठवलं. त्यांनी रितसर बँकेला नोटीस दिली, ही कागदपत्र दाखव मला रजिस्ट्रेशनचं. त्या नोटीसला काही उत्तर ते देऊ शकत नव्हते. मग मी ठाणे पोलीस आयुक्तांकडं तक्रार केली. बर. नंतर मला कळलं 5-6 दिवस झाले काय तक्रारीचे काय होईना. मग मी डोंबिवली पोलीस स्टेशनला परत तक्रार केली माहिती देण्यासाठी. मी एक व्हिसल ब्लोअर आहे, ही सगळी माहिती अशी आहे. तरी काय मग मी थोडंसं वरिष्ठ लेवलला सांगितलं. आमचे माझे CP बॉम्बे CP मित्र राजकारण वरिष्ठ लेवलला सांगितलं, सूत्र हल्ल्यानंतर एकंदर चौकशी सुरू झाल्यानंतर आज रिझर्व्ह बँकेने सांगितलं की कागदपत्र बोगस आहेत. अधिकृतरित्या त्याने हो, की कागदपत्र बोगस आहेत. मग त्यांनी काय कागदपत्र दाखवली रिझर्व्ह बँक? त्यांनी रिझर्व्ह बँकेचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लावलं होतं, डिस्प्ले केलं होतं आणि त्यांनी सांगितलं हे आम्हाला रिझर्व्ह बँकेने दिले आणि रिझर्व्ह बँक म्हणते की तुम्ही आता धंदा सुरू करा, डिपॉझिट घ्या आणि तेव्हा लेवलला तुम्ही आला की आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात लायसन देऊ. आत्ता हे जे आहे ना प्रिन्सिपल रजिस्ट्रेशन आहे, तात्पुरतं रजिस्ट्रेशन. असं आयुष्यात कधी नसतं, असं काही नसतंच ना. नसतं. तर मग त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं उघडलंय त्या बँकेने. आता मी पोलिसांना सांगितलं, त्यांनी खातं उघडताना जे KYC डॉक्युमेंट तिथं सबमिट केलेत ते घ्या. पोलिसांनी ते घेऊन RBIला पाठवले. नंतर त्यांनी इन्कम टॅक्सला पॅन कार्ड काढले. मग मी इन्कम टॅक्सला म्हणलं तुमच्याकडे काय डॉक्युमेंट दिलेत? ते सगळे बनावट डॉक्युमेंट. आता RBIने सांगितलं की हे बनावट आहे. आता पोलिसांचं म्हणणं असं आहे, तक्रारदार कोण होणार? तक्रार तर होणार म्हणजे कोण? मी एक इन्फॉर्मर आहे. होणार म्हणजे म्हणजे अजून- भूतकाळ नाही येतो. नाही आता FIR आपण तक्रार केली, FIR नाही केली. FIR कधी दाखवेल? अजून रितसर ते रजिस्टर करण्याचा प्रश्न आहे. FIR कोणी का? ते म्हणलं 3 लोकांनी केलं पाहिजे. एक तर बँक ऑफ महाराष्ट्राने केली पाहिजे, कारण का त्यांना फसवलं बोगस डॉक्युमेंट देऊन. बोगस डॉक्युमेंटचे कोणाचे बनावट केले? RBI शुड फाईल FIR. तिसरं आमचं सहकार खातं, त्यांनी सहकार शब्द वापरला, त्यामुळे आमचा रजिस्ट्रार म्हणजे आमचा DDR, तिघांपैकी कुणीतरी केस दाखल केली पाहिजे. त्यांनी मला सांगितलं, म्हटलं मी तक्रारदार होतो. ते म्हणले नाही तुम्ही होऊ शकत नाही, तुमचा मॉनिटरी लॉस नाही यामध्ये कुठं, तुम्ही नुसतं इन्फॉर्मर आहात, तुम्ही यात कुठं डायरेक्टली तुम्हाला कुठं काही संबंध नाही तुमचा. आता 3 लोकांच्याकडं बघू, आता रिक्वेस्ट होईल, कोणीतरी एक FIR दाखल करेल आणि नंतर ॲक्च्युली त्या लोकांना अटक होईल. FIR शिवाय तपासामध्ये सगळं निघेल आणि मग अटक होईल. ती लोक आजही तिथं आहेत. 4 डायरेक्टर आहेत आणि मला संशय आला होता. डायरेक्टर म्हटल्यानंतर आमच्याकडं पहिले अध्यक्ष उपाध्यक्षाचं नाव असतं बोर्डावर. इथं फक्त 4च डायरेक्टर होते. कुठल्याही सहकारी बँकेत 4 डायरेक्टर नसतात. काही आमचे ठोकताळे होते, त्यावरून आम्ही ओळखलं की बँक बोगस आहे. अशाच प्रकारचं छत्तीसगडला एक स्टेट बँकेची शाखा उघडली गेली आणि जयपूरजवळ इतकी सुंदर उघडली गेली. त्याने डिपॉझिट नाही घेतलं साहेब कोणाकडून. त्यामुळे कोणाचं त्यांनी नोकरीला लावतो म्हणून प्रत्येक माणसाकडून 8-8 लाख रुपये घेतले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला स्टेट बँकेमध्ये नोकरी. आत्ता परवाची केस आहे. आणि पैसे घेतले. या लोकांचं काय असतं, विशिष्ट पैसे आले की नंतर ते बंद करतात. जागा भाड्याच्या असतात त्या, फर्निचरला तात्पुरता जेवढा खर्च येईल तेवढा. तर स्टेट बँक इंडियाची पण तिथं शाखा बोगस निघाली. पुण्यात मी काल एक तक्रार केली. पुण्यामध्ये चतुर्सिंगीसमोर निधी, सुवर्णलक्ष्मी निधी आहे, ते बँक शब्द वापरतात ब्रॅकेटमध्ये. मी चतुर्सिंगी पोलिसांना सांगितलं, तक्रार केली काल इन्फॉर्म. आता चतुर्सिंगी पोलीस हे घेत आहेत, ॲडवाईस घेत आहेत त्यांच्या वरिष्ठ लेवलवरून की काय करायचं. बँक शब्द वापरणं हा गुन्हा आहे. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या सेक्शन 7मध्ये बँकर, बँकिंग हा शब्द रिझर्व्ह बँकेने दिलेल्या परवान्या व्यतिरिक्त कुठलीही संस्था वापरू शकत नाही. पतसंस्था नाही, चिटफंड नाही, NBFC नाही. ही नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे ती सुवर्णलक्ष्मी, आणि ती बँक शब्द वापरते. असं अनेक ठिकाणी पेव फुटलेलं आहे. त्याच्या विरुद्ध बघू जेवढं शक्य आहे तेवढं. अतिशय म्हणजे खूपच धक्कादायक आहे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की सहकारी बँकांच्या वरती नेमकं नियंत्रण हे सहकार खात्याने ठेवायचं, रिझर्व्ह बँकेने ठेवायचं, का नेमकं कोणी ठेवायचं? आता बघा, या सहकारी बँका याच्यामध्येच हे सुटून जाते कुठे. नाही, सहकारी बँकेची नोंदणी जी आहे, रजिस्ट्रेशन, ते सहकार कायद्याअंतर्गत होतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या सहकारी बँकांचं नोंदणी, रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत सहकार आयुक्तांकडे होतं.
त्यांना लायसन दिलं जातं हे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत RBI कडून दिला जातो. तो सेंट्रल इनॅक्टमेंट आहे, हा स्टेट इनॅक्टमेंट आहे, हा राज्याचा कायदा, तो सेंट्रलचा कायदा. त्यामुळे बँकिंग परवाना ते देतात. त्यामुळे बँकिंग संबंधी जे काय मॅटर असेल बँकिंग रिलेटेड ते सगळं RBI कंट्रोल करतं. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर असेल, इलेक्शन, संचालक मंडळ, वार्षिक साफसभा, हे सगळं सहकार आयुक्त कंट्रोल करतं. मल्टीस्टेट असेल तर सेंट्रल रजिस्ट्रार तो कंट्रोल करतो. त्यामुळं दोघांचं नियंत्रण आहे. एक रजिस्ट्रेशन अथॉरिटी, दुसरी लायसन्सिंग अथॉरिटी. लायसन्सिंग अथॉरिटी त्या व्यवसायाच्या लायसन्स संबंधात जे जे काही येतात इश्यू त्यासंबंधी ते कंट्रोल करतात. डिपॉझिट घेणं, हे करणं, इंटरेस्ट रेट, हे ते वगैरे वगैरे. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विषय, वार्षिक सभा घेणं, त्या ठराव पास करणं, हे सगळं सहकार आयुक्त कंट्रोल करत असतात. आता मला याच्याबद्दल एक प्रश्न असा आहे की सहकाराचं एक तत्व आहे की सहकार क्षेत्राच्या अंतर्गत सुद्धा सहकार असला पाहिजे. नाही, हे नाही, माझा प्रश्न जरा थोडासा खोचक म्हणला तरी आहे असं समजा, कारण तुम्ही राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आहात, प्रशासक आहात, की इतर सहकारी बँकांना हे काय दिसलं नसेल काही, कारण एक सहकारी बँक काय करते आहे याचा अंदाज इतर सहकारी बँकांना असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जर पैसे कुठेतरी जात असतील, सायफंड सायफन आउट होत आहेत, तर त्याचा काहीच अंदाज नसेल का? नाही, कसं आहे, त्यामुळेच तर मी स्वतः अस्वस्थ आहे. प्रामाणिकपणे सांगतो, देवाला स्मरून सांगतो, मी अस्वस्थ आहे. कारण या सहकार क्षेत्राचा एक पुरस्कार आहे. कारण मी लहानपणी सहकारामुळे वर आलो. महिला गृहोद्योग लिज्जत पापडांनी मला एक साधन दिलं, आईनी, माताजींनी सुरू केलं. सहकार तत्वावर चालणाऱ्या लिज्जतमुळे मी आज इथे, त्यामुळे लिज्जतला पूर्ण सहकार क्षेत्राला वाहून घ्यायचं फार टाकलंय. त्यामध्ये प्रोफेशनल माझं काही अँगल नाही. पण या सहकार क्षेत्रामध्ये सगळं पाहून तुम्ही जे आपलं हे केलं की सहकारात कोऑपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्ह हा एक प्रिन्सिपल आहे सहकाराचं. आणि अमितजी शहा आता तेच म्हणतात की सहकारात हे प्रिन्सिपल तुम्ही सगळ्यांनी आज अंमलात आणा. पण नुसतं सहकार हे नाही, तुमच्या आजूबाजूला सहकार क्षेत्रामध्ये चुकीच्या गोष्टी घडत असताना त्या योग्य त्या अधिकाऱ्यासमोर निदर्शनास आणणं, RBIला निदर्शनास आणणं, सहकार आयुक्तांच्या निदर्शनास आणणं, हे प्रत्येक सहकारी संस्थेचं काम आहे. नाही तर आम्ही या ठेवीदारांची प्रतारणा केल्यासारखं आहे. संपूर्ण सहकार, आता मुंबईमध्ये ती बँक होती, तर मुंबईमधल्या स्थानिक सहकारी बँकांना याची पूर्ण कल्पना असणारच असं नाही होत. कारण का ते सगळे आम्हाला आतमध्ये काय चाललंय संपूर्ण सहकार क्षेत्रात पसरत असतं. हा अध्यक्ष काय करतो, तो अध्यक्ष काय कार्य करतो. पण माझी व्यक्तिगत संबंध जपण्यासाठी, मैत्रीमध्ये मला रिफ्ट नको, मी का वाईटपणा घेऊ, हू विल बेल दी कॅट. मग मी वाईटपणा घेतल्यानंतर मला काही उद्या अटॅक झाला, माझ्यावर काही झालं तर जीवाच्या भीतीनं आम्ही सगळे गप्प बसतो. पण प्रत्यक्षामध्ये त्याच वेळी त्याला बोलवून कान धरून जर सांगितलं असतं, तुझ्यामुळे अख्खं सेक्टर बदनाम होणार आहे, आमचं पण त्यामध्ये लॉस आहे, अशा प्रकारचं तो करता कामाने केलंच तर आम्ही योग्य त्या ठिकाणी ते पोचवू. तर हे लपून होत नाही साहेब कधी. माउट टू माउट जरा काही झालं, त्यांचा स्टाफ त्यावेळी बोलत होता. सगळ्या बँकेचं एकमेकाला माहिती असतं. पण कॉपरेशन अमंग कॉपरेटिव्हमध्ये अडचणीत असतानाच नाही, आम्हाला वाईट गोष्टी करणाऱ्यांना पण तुम्ही त्यावेळी ही नैतिक जबाबदारी क्षेत्रातल्या इतर बँकांची पण आहे. दुसरी गोष्ट सांगतो, छोटंमध्ये तुम्हाला मदत करणं. आता पुण्यामध्ये घडलं, मी असोसिएशन असताना पुण्यामध्ये रुपी बँक अडचणीत आलीच आहे. पहिल्यांदा मी ॲडमिनिस्ट्रेटर होतो, रत्नाकर गायकवाड त्यावेळी आयुक्त होते. आम्ही दोघं RBIकडे गेलो. RBIला सांगितलं या बँकेमध्ये अडचणीमधल्या आमच्या बँकांना डिपॉझिट ठेवायला परवानगी द्या. ते RBI म्हणल्यावर ही बँक बुडलेली आहे, इथं कुठं तुम्ही डिपॉझिट ठेवा होता, तुम्ही इथं ठेवाल तर आम्ही तुमच्यावर NPAची प्रोव्हिजन करायला लावू त्या बँकांना, कारण काय नॉन परफॉर्मिंग डिपॉझिट आहे. आम्ही रिझर्व्ह बँकेला कन्व्हिन्स केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली. साहेब, पुण्यातल्या बँकेने 140 कोटी रुपये सगळ्या बँकांनी मिळून रुपे बँकेत ठेवले. रुपे बँक चालली, रुपे बँक वर आली, अडचणीतनं बाहेर आली. माझं काम संपलं. आम्ही RBIकडे परवानगी मागितली, इलेक्शन घेऊ द्या. इलेक्शनला परवानगी दिली, इलेक्शन झाली आणि परत तेच टेंटेड डायरेक्टर निवडून आले. परत तेच आले निवडून. कारण आपल्या सहकार कायद्यामध्ये टेंटेड डायरेक्टर्सना इलेक्शन लढवायला बंदी असा कायदा नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्ट RBI यांना बंदी केली होती इलेक्शनला. सो हायकोर्टात गेले, हायकोर्ट म्हणलं तुमचा कायदा आहे का, असं नाही, परवानगी. ते निवडून आले, परत ती बँक बुडली. मध्ये एकदा पुण्यामध्ये एका मोठ्या बँकेवर सायबर अटॅक झाला. पुण्यातल्या सगळ्या बँकांनी ठरवलं की त्या बँकेने पैसे काढायचा नाही काढायचा. ती बँक आता स्ट्रॉंग आहे. पण अशा प्रकारे कॉपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्ह होऊ शकतं. पण त्याला मदत आज सगळ्या बँका आपापलं साम्राज्य वाढवण्याकडे निघाल्या. याला विलीन करून घ्या.
आणि रुबाबा सांगतोय मी 20 बँका विलीन करून घेतल्या. पण या लहान बँकांना जगवणं, त्यांना कोऑपरेट करून त्यांना स्थिर स्तरावर करणं, वाईट गोष्टी बाहेर काढणं, चांगल्या लोकांच्या हातामध्ये ते बँक देणं, विलीन करून घेणं हा एकच उपाय नाही. महाराष्ट्रात किती आहेत नागरी सहकारी बँका? 475 असतील आता. 475. 615 होत्या. व त्यात संख्या कमी होत चालली. हां. रिझर्व्ह बँकेचं धोरण आहे. रिझर्व्ह बँक तुम्हाला मदत करणार नाही. रिझर्व्ह बँकेचं धोरणच आहे की हे क्षेत्र त्यांना कमीत कमी करायचं आहे. त्याचं कारण काय? रिझर्व्ह बँकेने सांगितलं तुम्हाला 2-2 कोटीच्या बँका कंट्रोल करायला आमच्याकडे मॅन पॉवर नाही. तुमच्या बँका गडचिरोली रिमोट एरियामध्ये ना तुम्हाला टेक्नॉलॉजी, ना तिथं BSNLचं हे पोचत, तुम्ही ना रिटर्न फाईल करू शकत आमच्याकडं याच्यावरती कम्प्युटर आम्हाला नाही. त्यामुळे अशा छोट्या छोट्या बँकांना इन्स्पेक्शन करायला आमच्या लोकांकडे आम्हाला मॅन पॉवर नाही. पण डिसेंट्रलाइज नाही करता येणार का नाही. छोट्या बँकांचं? त्यांनी आता काय केलं आहे 2005 पासून हे सुरू आहे. त्यांनी A&M म्हणजे अमलगमेशन मर्जर ही पॉलिसी सुरू केली. शक्यतो तुम्ही लव्ह मॅरेज करा, नाहीतर आम्ही अरेंज मॅरेज करायला आम्ही बसलेलोच करा. म्हणून ह्या बँका अडचणीत येऊन जेवढ्या अडचणीत येईल तेवढं रिझर्व्ह बँकेला हवं आहे. रिझर्व्ह बँक तर कोलॅप्स होत असतानाच त्यांच्यावर हे करणार. आधी काही मारा तुम्ही, आम्हाला तेच हवं आहे. त्यामुळं या कोऑपरेटिव्ह संस्थेमधचं काम आहे, कोऑपरेटिव्ह सेक्टरचं, की आपल्या बँकेला कसं सुदृढ ठेवायचं, त्यांच्या वाईट गोष्टी कशा बाहेर काढायच्या, चांगल्या लोकांना कसं देतं हे करायचं. त्यामुळे हे करावं या संपूर्ण सेक्टरचं काम आहे. नाहीतर हे संपूर्ण सेक्टर या ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्याची नैतिक जबाबदारी असताना ते पार पाडत नाही. त्यामुळं जसं माझ्यासारखा कार्यकर्ता अस्वस्थ आहे, चांगली लोक निश्चितच अस्वस्थ आहेत, पण घाबरतात. आता फिनशार्प नुसतं ते विचारायला गेलं तर त्यांच्या घरी 10 लोक गेली रात्री, चांगले पैलवान लोक. ते पाप विचारला काय पॉलिटिकल किंवा कुठला काय स्थानिक सपोर्ट होता 100% असणार. नावं सोडून द्या, पण काय असणारच ना. कुठलाही स्थानिक सपोर्ट असल्याशिवाय कुठल्याही मद्रासची संस्था येऊन मुंबईमध्ये कधी असं नाही करू शकत. निश्चितच काहीतरी असणार. मग स्थानिक गुंड असतील, पॉलिटिकल सपोर्ट असेल, काहीतरी असणारच. त्याच्याशिवाय हे होत नाही. असं आता याच्यात थोडंसं तुम्ही आता कॉपरेशन विदिन कॉपरेटिव्ह असं जे म्हणाला त्याच्यावर थोडासा बँकिंगच्या बाहेरचा एक प्रश्न माझ्या मनात आला. महाराष्ट्रामध्ये इतके सहकारी साखर कारखाने आहेत म्हणण्यापेक्षा तो होते म्हणूया, काही आहेत काही होते, त्यांच्यामध्ये हे तत्व कधी प्रत्यक्षात आलेलं मला तरी दिसलं नाही. मी खेदाने नमूद करू असं वाटतं की तुम्ही जे काय म्हणता ते खरं आहे. कारण सहकारी साखर कारखाने, तुम्ही मोठ्या विखे पाटलांचं नाव घेतलं, त्यांनी प्रवरानगरला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याच्या उद्घाटनाला आले होते. कोऑपरेटिव्ह स्ट्रॉंग होत गेलं त्यावेळी, कारण कॉमन नीड, समान गरज असणारी लोक एकत्र आली होती. आता काय व्हायला लागले, तर सहकार तर संपलंच, एकमेकाचा ऊस पळवणं, जादा FIR देणं, की बाजूचा सहकारी साखर कारखाना माझ्या विरोधकाचा आहे म्हणून तो बंद पाडण्याकरता व्यूहरचना करणं, असे प्रकार जो सुरू झाले. त्यावेळी माझ्यासारखा कार्यकर्ता व्यतीत होतो की एक तुम्ही, कारण का दुसरं तुमचा प्रतिस्पर्धी राजकारणातला असेल येतो, पण त्याचा कारखाना तुम्ही बंद पाडला तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना, त्या भागात ऊस गाळप करायला कारखाना न मिळाल्यामुळं संपूर्ण त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कडा कोलमडतो. संपूर्ण अर्थव्यवस्था तिथली खराब होते, त्या खेडेगावात आसपासच्या 50 खेडेगावची. याचा कोणी विचारच नाही करत. माझा प्रतिस्पर्धी असेल तो, पण सहकारात आहे. त्यामुळं तुम्ही राजकारण आणि सहकार या 2 गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. पण मग आता याच्यामध्ये तुम्ही तुमची राज्य सहकारी बँक म्हणून याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता किंवा करू शकला आहात का? मी माझ्याकडं आता सगळ्या 31 जिल्हा बँक माझ्या अंडरमध्ये, पॅक्स, आमची 3 टायर सिस्टीम वेगळी आहे. अर्बन बँकेचं माझ्याकडे, पण अर्बन बँकेने माझ्याकडे ठेवी ठेवाव्यात सहकारा अंतर्गत. बँकेचं नियंत्रण किंवा डायरेक्ट हे तुमच्याकडे नाही. माझ्याकडं पॅक्स, जिल्हा बँका, राज्य बँक आणि नाबार्ड, प्रायमरी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, पॅक्स म्हणतो मी त्याला, विविध कार्यकारी संस्था. कारण तर 3 टायर सिस्टीम म्हणतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये 3 टायर सिस्टीम सहकारातली, ते माझ्याकडं आहे आणि मी त्याचं शिखर आहे. आणि नागरी सहकारी बँकेनं माझ्याकडे पैसे ठेवावेत, व्यवहार करावेत, पण असे खाजगी क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत, खाजगी बँकांकडे का जात आहेत मला माहीत नाही. पण तुमच्याकडे त्यांनी ठेवी ठेवाव्यात असं कायदा नाही आता मुक्त अर्थव्यवस्थेत आल्यापासून. मग त्यांना बाहेर काही जास्त व्याजदर मिळतो का काय? तुमच्याकडे ठेवणे त्यांना काय अडचणी आहेत माहीत नाही. न बोललेलं बरं, त्यांना आज माहिती असेल. या बाबतीमध्ये ऐकणारे समजतील, शाणी आहेत. पण असं होऊ नये, सहकारात बळकट केला पाहिजे. म्हणून तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. आम्ही जी शहाणी गुजरातमध्ये ही मोहीम काढली. गुजरातचे मुख्यमंत्री त्या 2 जिल्ह्यांमध्ये फिरले
आणि त्यांनी सांगितलं सगळ्या सहकारी सोसायटीनी आपली खाती जिल्हा बँकेतच उघडली पाहिजेत आणि त्यांचं डिपॉझिट 20% वाढलं 2 जिल्हा बँकांचं. हे अमितजी शहा सांगतायत कॉपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्ह. मग इथं का होत नाही? आमच्याकडं का व्हायला पाहिजे? पण नाही होत, त्याला कारणं अनेक असतील. पण नुसतं बँक नाही, शुगरमध्ये सहकार नाही, इव्हन तुमची सहकारी गृहनिर्माण संस्था. साहेब, सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये एकमेकाला सहकार्य करणं लांबच राहिलं. पण सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे भांडण, एक समीकरण आहे. आज सर्व गुण्या गोविंदने राहू लागले, हे जे पूर्वीचं वाक्य होतं गोष्टीतलं, ते आम्हाला कुठेही दिसत नाही. त्यामुळं सहकार नेमका कुठे आहे? हे कोणीतरी म्हटलं ना, कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. आमच्या काय कार्यकर्त्याला विचारावं असं वाटतं, कुठं नेऊन ठेवला आहे सहकार माझा? आज तुम्ही, आणि हे सहकार बदलला पाहिजे 100%. आमचे प्रयत्न जेवढे आम्हाला इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये शक्य आहे, आता मी माझ्याकडे राज्य बँकेने संपूर्ण भारतात महाराष्ट्रातल्या बँकांसाठी वाशी येथे सायबर सिक्युरिटी सेंटर 50 कोटी रुपये उभारून सुरू केलं. आणि मी सगळ्यांना सांगितलं, मी तुम्हाला फ्री देतो. सगळ्या नागरी सहकारी बँका, सगळ्या जिल्हा बँका, पतसंस्था. कारण सायबर अटॅक एवढे होत आहेत. काल सुप्रीम कोर्टचा निकाल आहे, कालच, की कुठे काही झालं, खात्यातनं पैसे गेले की बँकेत दिले पाहिजेत. बस, तुम्हाला ग्राहकावर जबाबदारी टाकता येणार नाही. कालच निकाल आहे. मग याच्याकरता आपली रोबस्ट यंत्रणा असणं पाहिजे. तेही शक्य नाही लहान लोकांना, म्हणून मी ती उभारली आणि सगळ्या लोकांना फ्री दिलेली. हे कोऑपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्हचं माझं तत्व आहे आणि मी ते माझ्यापर्यंत पाळतो. पण जिथं भ्रष्टाचार आहे, जिथं हे आहे, ते स्थानिक लोकांनी मिळून त्याला विरोध केला पाहिजे. विसर ब्लोअरचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. नुसतं अनास्कर प्रत्येक ठिकाणी पुरे पडणार नाही. मला पण माझं कुटुंब आहे, पण माझ्या हाडाचा मी चळवळीतला असल्यामुळं मला त्याचं काही ठीक आहे. पण प्रत्येकाने विसल ब्लोअरचं काम केलं पाहिजे. आणि नुसतं सुधारवणं नाही साहेब, यांच्या मानसिक बदल करणं. मी नुसतं 4 प्रकरणं उघडकीला आणून उपयोग नाही, आणली उघडकीला, पण यांच्यात मानसिकतेतच बदल करणं, तशी लोकं तिथं आणणं, म्हणजे हे मुळातच म्हणजे पायाभूत काम या सहकार चळवळीत केलं पाहिजे, असं मला वाटतं स्वतः. आता परत जिथं आपण सुरुवात केली तिथं थोडंसं येऊया. कारण लोकांना ते पण ऐकण्यात उत्सुक आहे, जसे व्यापक प्रश्न आहेत. आणि शेवटी पण एक प्रश्न घेणार आहे. तो मधला एक प्रश्न या प्रकरणांबद्दलचा असा आहे की मगाशी आपण पाहिलं की या फिनशार्प जे तुम्ही उदाहरण दिलं, त्या सहकारी बँकेचं महाराष्ट्र बँकेने त्यांचा अकाउंट उघडून दिला. मी तुम्हाला एक आमचं उदाहरण सांगतो. कामगार संघटनेचा अकाउंट उघडायचा होता सेव्हिंग बँकेचा. तर त्यांनी आम्हाला नवीन अकाउंट उघडायचा होता. म्हणजे नवीन अकाउंट उघडायला तुम्हाला करंट अकाउंटच उघडावं लागेल. हे पाहिजे ते पाहिजे. ट्रेड युनियन त्याच्यात बसत नाही. दाखवून दिलं. साधारणपणे 8 महिने आमचा संघर्ष चालू आहे, होत नाही. परंतु ज्या बँकेचं नाव बँक आहे ते दिलं. म्हणजे आता ही तक्रार, जी पोलीस तक्रार होईल, की ज्या बँकेमध्ये त्यांना बँक अकाउंट उघडायला परवानगी दिली हे अधिकारी असतील, किंवा पॅन कार्ड त्यांना ज्यांनी दिलं ते अधिकारी असतील, या सगळेच ह्याच्यामध्ये येतात. दुसरा प्रश्न असा, दोन्हीवरती तुम्ही एकत्रच बोला, की 122 कोटी रुपये यांनी बँकेतनं उडवले. आता 122 कोटी रुपये कॅश उडवले. म्हणजे मी कोणाला तरी पैसे दिले आणि त्यांनी ते गैरमार्गाने दुसऱ्या कंपनीत घालवले, हा एक वेगळा फ्रॉडचा प्रकार झाला. आता इथे 122 कोटी रुपयाची हार्ड कॅश त्यांनी उचलून कुठं भरली असेल? मी 50,000 रुपये दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जर भरायला गेलो तर माझ्या मागे फक्त पोलीस लागायचे शिल्लक राहतात, आणि ती चांगली गोष्ट आहे. माझं पूर्ण स्वागत आहे त्या गोष्टीचं. मग इथं काहीच कसं नसेल झालं. हे संपूर्ण जे काय त्यांची स्वतःची एक वित्तीय कंपनी आहे, ते युकेला आहेत. हे एनआरआय आहेत, तिन्ही लोक एनआरआय आहेत. हे एनआरआय आहेत, तिकडे पण त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहेत. हे हवालाच्या माध्यमातून हे पैसे पोचले असणारच. पोचले असं मी म्हणू शकत नाही, पोचले असणार. पण मी ठाम आहे त्याच्यावरती. नाही, तुम्ही म्हणता तसं कुठे पैसे असं अकाउंटला वगैरे भरू शकत नाही. आपल्या इथं साधं एक 5 लाखाच्या वर कॅश भरली तर FIUला त्याचं इंटिमेशन जाते. फिनान्शियल इंटेलिजन्स युनिटला आम्हाला CTR रिपोर्ट काढवावा लागतो. हे सगळं हवालाचं रॅकेट असावं आणि त्या दृष्टीने तपास होईल यामध्ये. EOWचा 100% होईल तपास. अच्छा. आणि मग आता हा जो पुढचा आहे, मला एक फ्युचरिस्टिक असा प्रश्न विचारायचा आहे, की आता हे सहकार क्षेत्र 21व्या शतकामध्ये, तर 20व्या शतकातली एक उदाहरणं झाली. आता खाजगी बँकांचं सुद्धा मर्जर होत आहे. कमीत कमी बँका ठेवा, म्हणजे नॅशनलाइज बँका ज्या मोठ्या आहेत
त्याही 4च ठेवायच्या इथपर्यंत सरकारचं धोरण आहे. आता अशा म्हणजे ते बरोबर आहे का चूक आहे याची स्वतंत्र चर्चा नक्कीच करायला पाहिजे. परंतु या पार्श्वभूमीवरती सहकारी बँकांची, नागरी सहकारी बँकांची नेमकी भूमिका आणि अवकाश कितीसा शिल्लक राहिला आहे, राहावा असं मलाही वाटतंय. तुम्हाला तर नक्कीच वाटत असणार. पण त्याच्या पॉसिबिलिटीज आणि शक्यता आणि मार्ग तुम्हाला क्षितिज कुठे दिसतंय तुम्हाला? नाही, यामध्ये बघा, पूर्वी जे तुम्ही म्हणता ते धोरण सरकारचं, केंद्र सरकारचं असं होतं. छोट्या परंतु अनेक बँका तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. इंदिराजींच्या काळात तळागाळापर्यंत बँका पोहोचल्या पाहिजे. नंतर तुम्हाला माहिती आहे की जागतिक अर्थव्यवस्था, संपूर्ण जग एक बाजारपेठ झाली, गॅट आला वगैरे. त्यामुळे जास्तीत जास्त NPAचं प्रमाण उतरवण्यासाठी मोठ्या बँकांना प्राधान्य दिलं गेलं आणि मोठ्या परंतु फ्यू बँका हे सरकारचं धोरण झालं. मग त्यामध्ये अमलगमेशन, नॅशनलाइज बँका पण 5 असाव्यात. 30 प्रथा आमच्याकडे आली. आम्हाला कोऑपरेटिव्ह बँका 500 असाव्यात भारतात. हे रिझर्व्ह बँकेचं टार्गेट आहे आता. ओपन टार्गेट. भारतात 500 500 असावे, ओपन टार्गेट आहे. त्याकरता त्यांनी शक्यतो सांगितलं तुम्ही आपापसात मर्ज व्हा. पण त्यांनी मध्ये सर्क्युलर पण काढलं की तुम्ही आपापसात एकत्र व्हा, लहान बँकाने एकत्र व्हा. त्यामुळं हळूहळू पुढच्या काळामध्ये हे कन्सॉलिडेशन ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स, छोट्या छोट्या बँकांचं एकत्रीकरण, समविचारी, आपण ज्याला आता शिक्का मारलाय, या पक्षाची त्या पक्षाची, ते समविचारी बँका एकत्र येऊन त्यांची मोठ्या बँक, ज्याला कन्सॉलिडेशन ऑफ बँक्स म्हणतो, ते व्हायची शक्यता नाकारता येणार नाही. 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, कारण यांच्यामध्ये कुठलाही लॉस ॲब्सॉर्ब करायची ताकद त्यांच्या भांडवलात नाही, कुठल्या कोणाच्याही भांडवलात. त्यामुळे जे भांडवल स्ट्रॉंग असेल की त्याचा लॉस ॲब्सॉर्ब होऊ शकतो. सायबर अटॅक असेल, अजून काय असेल. त्यामुळे उद्या छोट्या छोट्या बँका, 25 कोटीच्या आतल्या बँका, हे हळूहळू या जवळजवळ आज महाराष्ट्रामध्ये 50 कोटीच्या आतल्या साहेब 300 बँका आहेत 475 पैकी. त्यामुळे हळूहळू त्यांचं मर्जर, अमलगमेशन, एकत्रीकरण, कॉन्सॉलिडेशन अशा मार्गाने त्यांची संख्या कमी केली जाईल. व्हॉलंटरी कोणी करणार नाही. 5 कोटीच्या बँकेत आपण अध्यक्षाला स्वतःचं साम्राज्य पाहिजे असते, स्वतःचं अध्यक्षपद पाहिजे असतं, स्वतःची गाडी पाहिजे असतं, स्वतःचा रुबा पाहिजे असतो. पण रिझर्व्ह बँकेच्या डोक्यात मात्र ते नाही. रिझर्व्ह बँकेच्या डोक्यात असंच आहे की तुम्ही कन्सॉलिडेशन करावं, नाही कराल तर आम्ही बरोबर करतो, तुम्हाला आम्ही शेवटच्या श्वास असेपर्यंत हे करतो, नंतर मर्ज करून टाकतो. नाही, पण मग आता मला असा प्रश्न विचारायचा, बेसिकली सहकाराचं तत्व सेल्फ हेल्प आहे. पण मग आता नागरी सहकारी बँकेचे की या शहरामधले आपण नागरिक आहोत, एकमेकांना ओळखतो आणि आपण सगळेजण मिळून आपापली सेव्हिंग तिथं मध्ये ठेवूया आणि ती वाटून ते एका व्यावसायिक पद्धतीनं ती सगळी संस्था चालू. त्याच्यामध्ये देणारा घेणाऱ्याला ओळखतोय, अप्रत्यक्ष असेल तरी ओळखतो, पण तो त्याच्या डोळ्यासमोर असतो. हे सहकाराचं एक बेसिक तत्व आहे. हे एवढ्या 500 बँका अख्ख्या देशात म्हणलं तरी एका जिल्ह्यात एक एवढाच त्याचा अर्थ होतो. म्हणजे जिल्हे पण जास्ती आहेत त्याच्यापैकी 371. हां. तर मग असं जर झालं तर मग सहकाराचं तत्व कुठे शिल्लक राहील? म्हणून म्हणतो की बँकिंगमधला सहकार हा रिझर्व्ह बँक कंट्रोलिंग अथॉरिटी ती सहकार्यामधली नाही, ती प्रोफेशनल आहे, व्यावसायिक आहे, कमर्शियल आहे. ती कमर्शियल बँकांना पण रेग्युलेट करते, कोऑपरेटिव्ह बँकांना रेग्युलेट. RBIचं तत्व असं आहे मॅक्झिमम प्रॉफिट, सहकाराचं तत्व असं जरुरी पुरता नफा. RBIचं तत्व असं टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर. सहकाराचं तत्व आहे सभासदाचं हित. हे सगळ्या भिन्न भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळं रेग्युलेटर आणि रजिस्ट्रार यांचं कधी जमतच नाही. त्यामुळे माझं तत्व वेगळं, माझं इंटरेस्ट सभासदाचं हित आहे, त्यांचं ठेवीदाराचं हित आहे. त्यामुळे दोघांच्या ऑब्जेक्टमध्येच फरक आहे. त्यामुळे त्यांच्या ऑब्जेक्टने आम्हाला रेग्युलेट करतायत. जास्तीत जास्त कडक नियंत्रण, रोज दंड ₹50, रोज दंड, छोट्या छोट्या गोष्टीला. दंडाने काही सुधारणार नाही, पण एक आहे त्यामध्ये, एकदा तरी दंड झाला तरी ते बँक फिनान्शियल साऊंड पॅरामीटरमध्ये बसत नाही, त्याला ब्रांच लायसन मिळत नाही. तर एक ₹50 दंड तुम्हाला केला की सगळं तुमची दारं बंद. नाही, आता मला एक आठवण झाली, तुमच्याच राज्य सहकारी बँकेचा रिपोर्ट मी वाचत होतो. त्याच्यात तुम्ही सभासदांना उद्देशून लिहिलेले, जरा समजून घ्या, अगदी किरकोळ स्वरूपाच्या म्हणजे भ्रष्टाचार तर सोडून द्या, अनियमिततेसाठी ₹37 लाख दंड, की ज्याच्यात त्या संबंधित अकाउंटची लेडी सुद्धा. हां, मी सभासदांना पटवून दिलं की या प्रकारे म्हणजे एक साधं व्हेकल लोनला मी RCTC घेतलं नाही, RCTC घेतलं नाही, एवढंच. लोन बंद झालं, नुकसान नाही आहे, लोन बंद झालं. पण RCTC घेतलं नाही म्हणून त्या लोनचा जो एंड यूज आहे, पर्पज आहे, तो मी सर्टिफाय नाही करून घेतला.
म्हणजे RCTC नाही घेतलं रेकॉर्डला, म्हणून माझा दंड झाला. आणि सहकार खात्याने सांगितलं दंड त्या कन्सर्न स्टाफकडून वसूल करा. म्हणून मी ते माझ्या भाषणामध्ये पहिल्यांदा असा अध्यक्ष असेल की त्याने सगळ्यांना लिहिलं, माझ्यासमोर सगळे मंत्री, आजी मंत्री, खासदार, आमदार माझे सभा सदस्य असतात, तुम्ही समजून घ्या लॉ काय करतो, आम्हाला काय त्रास होतो. तर कोणीही आमच्यावर असं प्रेशर आणू नये. शक्यतो आम्हाला कायद्याने जेवढं शक्य आहे, जेवढं आम्हाला कायदा वाकवता येईल, बेंड करता येईल, पण ब्रेक करता नाही येणार. त्यामुळे मी त्यांना एक उदाहरण दिलं कशा परिस्थितींना आम्ही बँकिंग करत असतो. एक साधं RCTC अकाउंट बंद झाले, बँकेचा लॉस आहे का, तर नाही, शून्य लॉस. ते पण मग त्यात लिहिलंय माझ्या भाषणामध्ये. आणि आय एम द फर्स्ट चेअरमन असं असेल की माझ्याकडं आलेला नाबार्डचा रिपोर्ट हा सिक्रेट असतो, गुप्त असतो. मी माझ्या अहवालात नाबार्ड माझ्यावर वाईट काय म्हणते ते छापतो फक्त. माझ्यावर चांगलं काय म्हटलं ते मी छापत नाही. ते म्हणते छापायची गरज नाही, माझं कर्तव्य आहे. नाबार्डने मला 13 पॉईंट्स सांगितले, हे तुमचं असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. मी सगळे छापले. माझा तो गुन्हा घेऊन की सिक्युरिटी रिपोर्ट असताना सभासदांना छापला. म्हटलं गुन्हा होऊ दे माझ्यावर, पण सभासदांना कळलं पाहिजे की माझं, आणि हे चुकलं, जे माझ्या चुका झाल्या ते कोणामुळे झाल्यात हे सभासदांना समजतं. कुणीतरी प्रेशर आणलं, त्यातला एक जण समोर बसलेला असतो, आपणच प्रेशर आणलं यांच्यावर. ते म्हणून मी पहिला अध्यक्ष असेल भारतात की मी रिपोर्टमध्ये माझ्याबद्दल वाईट काय आहे ते अख्खं छापलं अहवालात. असं प्रत्येकाने खरं केलं पाहिजे. फरासवाद बँकेने एकदा केलं होतं असं. त्यांच्या शाखा अडवल्या होत्या. का अडवल्या? गौतम ठाकूर होते, गौतम नाही, वडील होते त्यांचे. वडिलांनी, एकनाथ ठाकूरांनी लिहिलं होतं अहवालात, असं झालं, KYC बद्दल असं झालं म्हणून आमच्या शाखा अडवल्या. सभासदांना स्पष्ट सांगितलं होतं. लास्ट क्लोजिंग क्वेश्चन. नागरिकांसाठी सगळं आपण सरकारबद्दल बोलतोय, रिझर्व्ह बँकेबद्दल बोलतोय, माझ्या सहकार शेवटी नागरिकांमधून, लोकांमधून इथून यायला पाहिजे. जसं तुम्ही ज्या एका प्रेरणेतून त्या सहकाराकडे बघितलं, त्याची तुमची सगळी जीवनाची कथाच त्याच्याशी जोडलेली आहे. तर नागरिकांना तुम्ही काय सांगाल? मी नागरिकांना तर सांगेन, पण सहकार चळवळीतल्या माझ्या कार्यकर्त्यांना, सहकारीमध्ये जे कोणी इन्व्हॉल्ड आहेत सहकारात, जवळजवळ इतकी लोक, 6 कोटी जनता सहकाराशी कुठंतरी डायरेक्ट इनडायरेक्ट कनेक्टेड आहे. मी त्यांना सांगेन बा, आज या सावकारांच्या जुलमी जाचातनं बाहेर पडण्यासाठी सहकार चळवळ सुरू झाली. 1875 साली पहिल्यांदा ते सुप्याजवळ आंदोलन झालं. ती चळवळ सुरू झाली कारण व्याजदर जास्त होता सावकारांचा. आता मात्र हे सहकारातला जो स्वाहाकार आहे, यातनं बाहेर पडण्यासाठी सहकार परिवर्तनाची चळवळ ही नागरिकांनी सुरू केली पाहिजे. सहकार परिवर्तनाची चळवळ, इतकं परिवर्तन घडलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे माझं असं मत आहे की सहकारात राजकारण असावं का नाही, इथपासूनच तुम्ही आता सहकारामध्ये मी अनेक गोष्टी फुसवतोय. हे पॅनल इलेक्शन पद्धतच बंद केली पाहिजे. हे अनास्कर एक नोन आहे. अनास्करच्या खाली 22 लोक उभी आहेत. 22 लोकांचं कोणाचा ओळख नाही, काय नाही. फक्त एक मेन म्हणजे माझं चिन्ह एकच, विमान 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 विमान. 21 शिक्के मारायचे. पण मला जर अनास्करला मत द्यायचे, पण अनास्करच्या पॅनेलमधल्या अभ्यंकरला द्यायचं नाही. अभ्यंकरचं विमान कोणतं आणि अनास्करचं विमान कोणतं हे मी ओळखू शकत नाही, कारण का मी अनपढ आहे, मला वाचता येत नाही. तर हे लिगली पण चुकीचं आहे. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल राजकीय, आणि हे पॅनल आहेत ना साहेब, राजकीय पक्षांच्या नावाने उभी राहतात. आज मला सांगा, सहकारात तुम्ही सांगता की राजकीय जोडे बाहेर ठेवून या, मग सहकारात राजकीय पक्षांच्या आघाड्यांचं काय काम आहे? या पक्षाची सहकार आघाडी, त्या पक्षाची सहकार आघाडी, काही काम नाही तुम्हाला. तुम्ही तुमची लोक असू द्या, म्हणजे राजकारणातली लोक सहकाराला कुंपण असू द्या. सत्तेचं कुंपण सहकाराला पाहिजेच, पण हे कुंपण ज्यावेळी शेत खायला लागेल त्यावेळी खरा प्रॉब्लेम तयार होतो. त्यामुळं सहकार परिवर्तनाची चळवळ या लोकांनी सुरू केली पाहिजे. मी RBIला पण फुचवलं, तुम्ही या लोकांची 5-5 बँकाची ग्रुप करा, 5 बँकेचे पॅनल पद्धत नको असं सुचवलं, पण त्याला पर्याय काय दिला तुम्ही? इंडिव्हिज्युअल. म्हणजे अजित अभ्यंकरांना नाही द्यायचं, पण अनास्करांना द्यायचे, आणि कुलकर्णींना नाही, जाधवांना द्यायचे, सगळं तुम्ही पॅनल नाही, इंडिव्हिज्युअल लोकांनी उभं राहावं बस. त्यामुळे काय म्हणजे आपण आता विधानसभा किंवा तसंच करतो अख्ख्या त्या पॅनल करत नाही. असं पॅनल. आज मला सांगा, पॅनल जे 20 जर निवडून आले एकाच गटाचे, जो लीडर म्हणेल ते सगळे 19 ऐकणार, 19 त्याला बोलणारच नाही. हम करायचो कायदा. मग तो जर लीडर हुकुमशाह चांगला असेल तर बँकेचं भलं होईल, तर हुकुमशाह जर भानूसारखा चुकीचा असेल तर बँकेचं नुकसान होईल.
पण इथं सगळे विचाराची लोक एकत्र येऊन जर तुम्ही केलात तर मग एकमेकावर एक कंट्रोल राहतो. त्यामुळं तुम्ही हे पॅनल पद्धतच बंद केली पाहिजे. राजकारणामध्ये सहकार आघाड्यांमध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे. तुमच्या राजकारणाच्या आघाड्या, सहकार आघाड्या आमच्या सहकारात नको. आमचा सहकार इंडिव्हिज्युअल राहू दे, स्वायत्तता राहू देत त्याला. ॲटॉनॉमी घटनेमध्येच आहे. सहकाराला स्वायत्तता, ॲटॉनॉमी घटनेमध्ये. हे घटनात्मक अधिकार आहे. तर अशा पण अनेक सूचना मी रिझर्व्ह बँकेला सांगितलं, बँकेचे ग्रुप करा, 5 बँकेचे ग्रुप करा आणि त्या ग्रुपमध्ये त्यांचं काम आहे या 5 बँकेमध्ये जे काय घडेल आम्ही 5ही लोकांना जबाबदार करू. एकमेकावर कंट्रोल, नियंत्रण ठेवणं, आतमध्ये काय चाललंय काय नाही त्यांची एकत्र बैठका घेणं, 5 लोकांचे ग्रुप त्यांनी आपापसात डिस्कस करणं प्रत्येक पॉलिसीवर. ते समविचारी बँक का असे ना, एकाच विचाराच्या एकाच याच्या असू द्या, पण 5 लोक जर असतील तर कोणालाही असं 122 कोटी वगैरे असं चुकीचे निर्णय घेणं थोडंसं कठीण जाईल. आता माझ्याकडे कोणी बघत नाही, मी काही करतो. तर असे मी अनेक सूचना केलेल्या आहेत. पण सहकार परिवर्तनाची चळवळ ही सुरू करणं आणि त्यातल्या सहकारातल्या चुकीच्या गोष्टी त्या बाहेर काढणं आणि त्याच्याकरता चांगल्या विचाराची लोक आत येणं ही गरज आहे. आणि हे हळूहळू आम्ही करतोय. कितपत यश होते देवाच्या हातात आहे. नक्की प्रयत्न करायला पाहिजेत. मला असं वाटतं की तुम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत आणि काही विचार व्यक्त केले आहेत निश्चितपणे मार्गदर्शक ठरतील आणि प्रेरकही ठरतील. मला सुद्धा पुष्कळ बरीच माहिती आणि एक थोडंसं लाईट याच्यात नक्कीच आल्यासारखं वाटलं. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तर आजच्या या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सहकारी बँकेमधला ठेवीदार किंवा संबंधित कोणीही व्यक्ती ज्याच्यामुळे धास्तावलेली आहे त्यांनी आता केवळ धास्तावून चालणार नाही तर जागरूक होण्याची गरज आहे. आणि जागरूक होऊन आपल्या आजूबाजूला ज्या ज्या संस्था त्या सहकारी बँकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार आहेत त्या प्रत्येक संस्थेबाबत आपण नेमकं काय त्यांच्याकडनं अपेक्षा करू शकतो, केली पाहिजे याची जाण आपण सगळ्यांनीच मिळवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि आजच्या या सगळ्या आपल्या चर्चेमधून हाच निष्कर्ष आपण काढूया की कुठेही अंधपणाने कुठल्या तरी एखाद्या बँकेवरती किंवा त्यातल्या एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे अविश्वास ठेवणेही चुकीचं आहे. जागरूक राहून डोळसपणाने त्यातल्या कायदा, त्यातल्या व्यवस्था, त्यातले नेमके धोके आणि त्यातले फायदे हे समजावून घेतले पाहिजेत. आणि सहकार क्षेत्र हे जरी आतून अशा काही नालायक आणि नीच लोकांनी जरी पोखरलेलं असलं तरी सुद्धा सहकार क्षेत्राशिवाय आणि सहकाराशिवाय आपल्या देशालाच नुसतं नाही, सर्वसामान्य जनतेलाच नुसतं असं नाही, संपूर्ण मानवी समाजालाच भवितव्य नाही. या एका वैचारिक आणि मूल्यात्मक निष्ठेवरतीच आपण काम केलं पाहिजे. तरच आपण एक समाज म्हणून पुढे जाऊ शकतो. केवळ स्वार्थासाठी आणि अधिकाधिक नफा मिळवण्याच्या, पैसे मिळवण्याच्या, संचयाच्या केवळ उद्दिष्टाने जर आपण सगळ्या संस्था चालवायला लागलो तर केवळ भारतीय समाजच नाही तर मानवी समाजच पुढे जाऊ शकणार नाही. याची एक व्यापक जाणीव या सगळ्याच्या निमित्ताने आपल्याला झालेली आहे. याची पुन्हा एकदा आठवण मी आपल्याला म्हणजे करून देतो की अनास्कर यांचे विशेष आभार याबद्दल मानले पाहिजेत. आणि शेवटी जर पोलीस असतील, रिझर्व्ह बँक असेल, महाराष्ट्र सरकार असेल किंवा याच्या संबंधित सगळ्या शिखर संस्था ज्या असतील या जर आपापलं काम करत नसतील तर त्यांना जाग आणण्यासाठी ठेवीदारांनीच फक्त नव्हे तर त्या सहकार क्षेत्राशी संबंधित प्रत्येक नागरिकांनी इथे येऊन आंदोलनाला उभं राहिलं पाहिजे. तरच ही चळवळ कुठेतरी बळकट होईल. आणि अनास्कर म्हणाले तशी सहकार परिवर्तनाची एक चळवळ आपण सुरू करू शकू. एवढ्या एका मुद्द्यासहित मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार, धन्यवाद.